हॅलो फ्रेंड्स, माझं नाव वेदांती संजय भुसारी। माझा नीट 2022चा स्कोअर हा 638 आला। त्यामध्ये फिजिक्सचा स्कोअर हा 142 आलेला। माझी फिजिक्सची बॅच शेफ सरांकडे होती। तर मी यूट्यूबवर जे व्हिडिओ पाहायची MBBS स्टुडंट्सचे, तर तेव्हा विचार केला की नाही, मला आता MBBSच करायचं आहे। मग असा विचार केला की फिजिक्ससाठी शेफ सरच बेस्ट आहे, त्यामुळे मी शेफ सरांकडे गेले। शेफ सरांची शिकवायची पद्धत, त्यांचे डाऊट सॉल्विंग एवढी आवडली की सरांकडेच करायचं आहे। DPP रोज व्हायची। DPPमध्ये हार्ड लेवल प्लस इझी लेवल दोन्ही लेवल राहायच्या। शेफ सरांचे टेस्ट रेग्युलर राहायच्या। एका चॅप्टरवर कमीत कमी 4 ते 5 टेस्ट झालेल्या आमच्या, त्यामुळे आम्हाला काही असं वेगळं वाटलं नाही क्वेश्चन सॉल्व्ह करताना पेपरमध्ये। तर शेवटी सरांनी मॉक टेस्ट घेतल्या। PCBचे कंबाईन पेपर व्हायचे, त्यामुळे आम्हाला टाईम मॅनेजमेंट समजलं। जेव्हा नीटचा पेपर माझ्या समोर आला, तेव्हा फिजिक्सचा पेपर पाहायला मला क्लासरूमच्या पेपरपेक्षा तो इझी वाटला। मला कॉन्फिडन्स आला की नाही, मी करू शकते। जेव्हा डिस्करेज व्हायचं, मी सरांशी कम्युनिकेट करायची, तर मला छान समजावून सांगायची, त्यामुळे मी अधिक स्वतःला प्रिपेअर करायची ना। जेव्हा आपण नीटचा विचार करतो आणि नीटमध्ये स्पेशली फिजिक्सचा विचार करतो, तर माझ्या मते एकच नाव बेस्ट आहे, म्हणजे जयहरी शेफ सर। माझ्या मते माझ्या मुलीला जे एवढे छान परीक्षेत मार्क आले, तर त्यांचं पूर्ण श्रेय ती जयहरी शेफ सर यांना आम्ही देतो, कारण त्यांच्याच मेहनतीमुळे ती एवढे चांगले मार्क मिळू शकले। तर मला असं वाटतं की अमरावती शहरामध्ये फिजिक्ससाठी सर्वोत्तम सर श्री जयहरी शेफ सरच आहे। माझ्या वेदांतीनं लय मेहनत केली, मेहनतचे फळ मिळाले तिला। पण माझी इच्छा होती की माझी वेदांती डॉक्टर झाली पाहिजे, खूप मोठी डॉक्टर झाली पाहिजे। खूप मला आनंद झाला। आता सरांचे आभार मानते मी।